त्यावेळेला एक विषय असा होता की मेहकर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे जर प्रतापराव जाधवांचा जर का पराभव झाला तर त्यांना शेतात जावं लागेल। त्यामुळे हा नाराजीचा जो सूर आहे हा कोणाच्या पथ्यावर पडते आणि यामध्ये नेमकं कोण निवडून येते हे मतदार उघड जरी बोलत नसले तरी आतून मात्र त्यांचा तीव्र विरोध या लोकप्रतिनिधींना आहे। आतापर्यंत आपण प्रत्येक निवडणुकीत पाहिलं मतमोजणी होईपर्यंत प्रतापराव जाधव पडणार अशाच प्रकारची भविष्यवाणी केल्या जाते आणि शेवटी जेव्हा निकाल लागतो त्यावेळेला मात्र प्रतापराव जाधव त्या ठिकाणी निवडून येतात। पण इतिहासात पहिल्यांदा मला असं वाटते की ही या ठिकाणी एक तिरंगी लढत झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेची हवा चालू आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा हा चालू आहे। आता तिसरा टप्पा मराठवाडा या साईडला चालू झाला आहे। दुसरा टप्पा हा विदर्भातला मतदान प्रक्रिया पार पडली आहे आणि राजकीय परिस्थिती सध्याची तीच आहे बुलढाणा जिल्ह्यामधली। एकंदरीत जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज या 2024च्या लोकसभेमध्ये आहेत। संपूर्ण मतदानाचा प्रक्रिया ही पार पडलेली आहे आणि आता मात्र चर्चेला एकच उधाण आलेलं आहे। आपण जर बघितलं तर विदर्भातला महत्त्वाचा जिल्हा आणि या ठिकाणी जर बघितलं तर दोन शिवसैनिक आमने सामने आहेत आणि त्यातच अपक्ष उमेदवाराची सुद्धा या जिल्ह्यामध्ये भर पडलेली आहे। मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे 26 तारखेला। मात्र आता सोशल मीडियावर एकच चर्चा आहे की हा येणार तो येणार, याला इतकं मतदान पडलं त्याला तितकं मतदान पडलं। जनसामान्य मध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। आपल्यासोबत मेहकर या ठिकाणचे दिग्गज मुरब्बी पत्रकार आणि वकील आणि राजकीय अभ्यासक काही मंडळी जुळलेली आहे। आपण जर बघितलं त्यांच्याशी चर्चा करणार आहे की नेमकी जिल्ह्याची परिस्थिती काय असणार आहे, समाजाच्या कास्ट वाईज मतदान झालं का की यावेळेस दोन शिवसैनिक आहेत, सहानुभूतीची लाठीच्या हिशोबाने मतदान झालं का, कशा पद्धतीने मतदान झालं आपण ते समजून घेणार आहे। आपल्यासोबत देशोन्नतीचे पत्रकार सिद्धेश्वर भाऊ पवार जुळलेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा एक दांडगा अभ्यास आहे, राजकीय आहे, पत्रकारी क्षेत्रामध्ये आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे 2019च्या तुलनेत 2024चं राजकीय वातावरण कसं आहे। सुरुवातीला आपलं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत आपण ही चर्चा पोहोचवत आहात। खरं म्हणजे यावेळीची निवडणूक थोडीशी वेगळ्या पद्धतीची। यापूर्वी 2014ची 2009ची निवडणूक मी लोकसभेची बघितली, 2014ची असेल, 19ची असेल आणि 2024च्या या निवडणुकीला आपण सामोरे गेलो असेल। 2009च्या निवडणुकीचं चित्र वेगळं होतं। त्यावेळेला विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्ह्याचं एक दिग्गज नेतृत्व डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यामध्ये लढाई झाली होती। त्यावेळेला एक विषय असा होता की मेहकर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे जर प्रतापराव जाधवांचा जर का पराभव झाला तर त्यांना शेतात जावं लागेल आणि डॉक्टर शिंगणेंचा जर पराभव झाला तर त्यांच्यासाठी सिंदखेड विधानसभा आहे अशी एक ती मानसिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी चर्चा होत्या। त्या चर्चेवरती 2009ची निवडणूक त्या ठिकाणी झाली। त्यानंतर 2014ला भारताच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी नावाचं एक वादळ त्या ठिकाणी समोर आलं। त्यांनी त्या काळामध्ये लोकांना पटवून देण्यामध्ये ते सक्सेस ठरले की गुजरातचा विकास कशा पद्धतीनं आम्ही केला। त्यानंतर इतर त्यांची हिंदुत्ववादी प्रतिमा असेल, त्यामुळं ती जी एक लाट होती त्या लाटेमध्ये अनेक जण त्या ठिकाणी म्हणजे अतिशय मिरॅकल करणारा असा आखाडा 2014च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भाजपानं त्या ठिकाणी घेतला। ती निवडणूक मोदींच्या नावावरती चालली। त्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये देखील मोदींनी आपला जो करिश्मा आहे की सर्वसामान्य मतदारांना असं वाटलं की आपण 5 वर्ष दिल्यानं अनेक काही गोष्टी असतील केवळ 5 वर्षाच्या एकाच कारकिर्दीमध्ये, की एकीकडे आपण काँग्रेसला 60 वर्ष दिले तर आपण यांना फक्त 60च महिने दिले, 12-5 60।
म्हणजे 5 वर्षाचे 60 महिने. तर त्यामुळं आणखी आपण यांना एक संधी देऊयात, पुन्हा आणखी अनेक गोष्टी करता येईल म्हणून पुन्हा आणखी दुसऱ्यांना देखील मोदींना निवडून दिलं. आणि हे 2024च्या निवडणुकीला सामोरं जात असताना अयोध्या येथे 22 जानेवारीला झालेला राम त्या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा असेल, बाकीचे सगळे इतर विषय असतील, ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं असं वाटलं होतं की ही सुद्धा निवडणूक मोदी लाट आपल्यासोबत घेऊन जाईल. पण एक सर्वसामान्य जनता त्यांचा अभ्यास पाहू जाता या निवडणुकीमध्ये मोदी लाट फारशी प्रभावीपणे या ठिकाणी होती असं ठामपणे म्हणणाऱ्यांची संख्या फार कमी असेल. ही काही कुठल्या लाटेवरती काही निवडणूक गेली नाही, मग ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावरती गेलेली आहे. मग आता आपण स्पेसिफिक 2024च्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये जर का आपण या ठिकाणी चर्चा करायची तर यापूर्वीच्या ज्या की मी तुम्हाला निवडणुका सांगितलं ते थेट लढत 2 उमेदवारामध्ये होते. पण या निवडणुकीचं चित्र वेगळं आहे. ही निवडणूक मूलतः तिरंगी झालेली आहे. म्हणजे त्यामध्ये विद्यमान खासदार महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव असतील, त्यानंतर उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर असतील, आणि तिसरा एक तरुण उमेदवार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ज्या तरुणानं संपूर्ण राज्यभर शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरले आणि त्यानंतर पीक विम्याच्या संदर्भात त्यांचं जे आंदोलन केलं आणि इतर शेतकऱ्यांनाची जी मनामध्ये जी चर्चा या निवडणुकीच्या काळामध्ये होती की आम्हाला जो पीक विमा भेटला तो या तरुण शेतकरी नेत्यामुळे भेटला, त्यामुळं त्यांचा देखील एक बेस या निवडणुकीमध्ये तयार झालेला होता. म्हणून ही निवडणूक तिरंगी. पण तिरंगी म्हणत असताना वंचितचे उमेदवार वसंतराव मगर, ठीक आहे, गेल्या वेळेला वंचितचे उमेदवार होते ते विद्यमान आमदार होते सिरस्कार, त्याच्यानंतर त्यांना निवडणुकीचे देखील वेगवेगळे अनुभव होते, त्यामुळं ते आणि वसंत मगर याच्यामध्ये थोडासा फरक निश्चितपणे जाणवला असेल. किंवा अलीकडच्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरांसारख्या ज्या की महाविकास आघाडीसोबतच्या वाटाघाटी झाल्या आणि त्यातून महाविकास आघाडींनी त्यांना जे उघडं पाडणं असं काही म्हणता येणार नाही, पण आम्ही यांच्यासोबत युती तयार करायला तयार आहोत, महाविकास आघाडीमध्ये यांना घ्यायला तयार आहोत, पण बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत चर्चेला किंवा यायला तयार नाहीत किंवा वेगवेगळी कारणं सांगतात, असं काही अंशी मागासवर्गीय मतदारांपर्यंत मॅसेज पाठवण्याला महाविकास आघाडी त्या ठिकाणी सक्सेस ठरली. त्यामुळे वंचितचा फारसा पराभव जरी नसला तरी देखील त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि 5वा उमेदवार होता संदीप शेळके. तर संदीप शेळकेने गेल्या 1.5-2 वर्षापासून मी उमेदवार आहे असं स्वतःला घोषित केलं होतं आणि तशा पद्धतीने कामं सुरू होते. त्यामुळे त्यांना मतं किती मिळतील हा भाग जरी वेगळा असला तरी देखील या लढतीमध्ये त्यांचं अस्तित्व तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. त्यामुळे तिरंगी असलेली निवडणूक प्लस हे 2 अशा पद्धतीची निवडणूक, अशा पद्धतीचं हे चित्र आहे. आपण जर बघितलं तर तुम्ही म्हणता तसं की यावेळेस मोदी लाटचा प्रभाव कमी झाला. मोदी लाटचा प्रभाव कमी झाल्यामुळे फटका कोणाला बसेल? नाही, 2 गोष्टी आहे. फटका निश्चितपणे जर का दुहेरी लढत असती तर साहजिकपणे हा फटका महायुतीच्या उमेदवारालाच बसला असता आणि निश्चितपणे त्यांचं मतदान कमी होत असताना हे मान्य असताना देखील हे जे इतर 2 उमेदवार आहे म्हणजे या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची गोष्ट जे की शिवाय कुणी देखील जे तज्ज्ञ की ठामपणे जे निकालापर्यंत जे येऊन राहिले त्याच्या मुळाशीच तुम्ही जो प्रश्न विचारला त्यामध्येच उत्तर दडलेलं आहे की त्यामुळे विभाजन मताचं कसं होतं आणि त्या मताचं विभाजन होत असताना तो कुणाला फायद्याचं ठरतं हे महत्त्वाचं आहे. मी एका वेगळ्या अनुषंगानं तुम्हाला या बाबतीत बोलतो. समजा रविकांत तुपकर सारखा उमेदवार निवडणुकीमध्ये उभा राहिला, त्यांनी काय विचार केला असेल की 2 हिंदुत्ववादी पक्षाचे उमेदवार आहेत म्हणजे शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रतापराव आणि उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर, आणि मग जो सेक्युलर मतदान आहे त्या सेक्युलर मतदाराला असं वाटेल की बा 2 हिंदुत्ववादी उभे असताना माझ्यासारखा की ज्याला धर्म चिपकलेला नाही, ज्याला कुठला पक्ष चिपकलेला नाही, संघटना लढा हे सगळं असताना या दोघांच्या लढाईमध्ये मी सेक्युलर मतदान घेऊन पुढे जातो या विचारानं देखील ते उभे राहिलेले आहेत. पण वस्तुस्थिती विभाजनाची कुणाच्या वाट्यावरती गेली त्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचे अंदाज अवलंबून असतात. आपण जर बघितलं तर यावेळेस बहुजन वंचितचे उमेदवार मगर आहेत. यांचा बळीराम शिरस्करच्या तुलनेत जर बघितलं तर बळीराम शिरस्करने 1,72,672 काहीतरी अशी मतं घेतली होती. यावेळेस तीच परिस्थिती राहील की त्यांचा प्रभाव की त्यांचा फटका ठाकरे गटाच्या? तुम्ही जे वसंत मगरच्या बाबतीमध्ये उल्लेख केला, कदाचित तुम्ही पत्रकारितेमध्ये तुम्हाला माहीत असेल की 1990ला बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मातृतीर्थ सिंदखेडच्या विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळेला मला आठवतं की अपक्ष असणारे स्वस्तिक चिन्ह घेऊन असणारे तोताराम कायंदे त्यावेळेस प्रथम क्रमांकाची मतं त्यांनी घेतली. त्याने जनता दलावर लढलेले चक्रनिशा घेऊन लढले वामनराव जाधव ते शेतकरी संघटनेशी संबंधित त्यांनी 2य क्रमांकाची मतं घेतली होती. आणि मला वाटतं की वसंत मगर
यांना 18,000च्या आसपास काहीतरी त्या काळामध्ये मतदान मिळालं होतं. थोडक्यात जेव्हा हिंदुत्ववादी शिवसेनेचा जन्म झाला आणि शिवसेनेनं बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाय रोवली होती, त्या काळामधले शिवसैनिक असलेले तिघंजणं आज एकमेकांच्या विरोधामध्ये आहे. मग त्या काळामध्ये प्रतापराव जाधवसुद्धा शिवसेनेमध्ये होते, त्या काळामध्ये वसंतराव मगर शिवसेनेमध्ये होते आणि त्याच काळामध्ये प्राध्यापक नरेंद्र खेडेकर देखील शिवसेनेमध्ये होते. म्हणजे 3 मूळ शिवसैनिक. म्हणजे आज वसंतराव वंचितकडनं आहेत, नरेंद्र खेडेकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आहे आणि प्रतापराव जाधव हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं आहे. हे तिन्हीसुद्धा शिवसैनिक हे त्या ठिकाणी आहे. आणि राहिला निवडणुकीचा तुम्ही याचा विषय म्हणता, त्यानंतर देखील वसंतराव मगर यांनी सिंदखेड राजा विधानसभेच्या निवडणुका लढवलेल्या आहे. त्यानंतर RTOच्या जे एक हे होतं महामंडळ, त्याचं देखील त्यांच्याकडे पद होतं. तर प्रशासनाचा निवडणुकीचा वसंत मगरांना देखील अनुभव आहे, त्यामुळं नाही असं ते की म्हणता येणार नाही. कसं राहील सिरीज नंबर कशी राहील यावेळेची, कोण कितव्या नंबरवर सांगतो? शेवटी जे विभाजन आहे मताचं, त्या मताच्या विभाजन जाणकार मतदार कशा पद्धतीनं किंवा आपलं मत वाया जाणार नाही. मग आता आपलं मत वाया जाणार नाही तर एखाद्याला असं वाटतं का आपण Aला मतदान केल्यानंतर आपलं मत वाया जाणार नाही, तर तुम्हाला वाटतं की नाही आपण जर Bला मतदान केलं तर आपलं मत वाया जाणार नाही, आणि एखाद्याला वाटतं Cला केल्यानंतर आपलं मत वाया जाणार नाही. त्यामुळं ABC कुणाचा कल एका बाजून राहिला, विशिष्ट बाजून राहिला, त्यावर देखील सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असणार आहे. पण या सगळ्या गोष्टी पाहू जातात जर तुम्ही 2009 पासूनचा जर सगळा इतिहास बघितला तर कोणत्या उमेदवाराला आतापर्यंत किती कोणत्या मतदारसंघात मतं मिळालेली आहेत. मग तुम्हाला आता गृहीत धरून चाला की सध्याचं नेतृत्व करतात प्रतापराव जाधव, मग ते जर नेतृत्व करतात तर मग त्यांना आतापर्यंत कोणत्या विधानसभेमध्ये किती मतं मिळाली. मग एखाद्याला जर का त्यांना चित करून पुढे जायचं आहे तर ती मतं म्हणजे स्वतःचं विभाजन टाळून, स्वतःच्या मताचं विभाजन टाळून त्यांच्यापेक्षा जास्त मतं अँटी इन्कमसी 3 वेळा ते खासदार आलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांच्यावरही नाराजीचा सूर आहे. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं राज्यामध्ये आणि देशामध्ये जे काही वेगळ्या पद्धतीचं आणि फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे, त्या बाबतीत देखील जनता फार मोठी नाराज आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की आपल्यासाठी म्हणजे आपल्या उत्पादन केलेल्या शेतमालाला चांगल्या पद्धतीनं बाजारपेठेमध्ये भाव मिळेल, तो मिळाला नाही. आपला कांदा इतर जगातल्या इतर देशामध्ये जाईल, तो गेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची देखील जी काही नाराजी आहे तीसुद्धा या ठिकाणी गृहीत धरणं अतिशय गरजेची आहे. त्यामुळं अँटी इन्कम्बन्सी असेल, ही बाकीच्या सगळ्या नाराजी असेल, ह्या याचा फटका नाही. मी त्याच मुद्द्यावरती हे सगळं असताना, हे महायुतीच्या उमेदवाराची वजाबाकी असताना दुसरीकडे एक गोष्ट लक्षात घेणं आहे की समजा की गृहीत धरून चला की इथे आम्ही 4 जण आहोत. मग जर एका उमेदवाराची 2 मतं या ठिकाणी परफेक्ट आहे, मग 2 एका उमेदवाराला भेटायला लागली, XYZ कुठल्या उमेदवाराला, पण हे 2 मतदार जर का 2 ठिकाणी जर का चालले तर मग लोकशाहीमध्ये बहुमताचा आकडा ज्याला 2 मिळालेले तो असतो. म्हणजे आणखी एक जण असला 3 जण 3 ठिकाणी गेले आणि 2 जण जर का ठामपणे राहिले, म्हणजे लोकमत जरी पाठीशी नसलं तरी लोकशाहीची जी व्याख्या आहे बहुमताची, एकूण संख्या किती आहे, तर त्या गोष्टी पाहू जातात देखील. म्हणजे शेवटी माझा मुद्दा येतो की विभाजन कुणाला खातं आणि कुणाच्या पथ्यावरती पडतं त्यावरच हा निकाल अवलंबून असणार आहे. आणि तिन्ही देखील उमेदवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीची ताकदीनं लढत दिलेली आहे आणि मी सगळ्यात जास्त निश्चितपणे अभिनंदन करेल. मी अभिनंदन करत असताना अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या देखील चर्चा येतील. उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांना मताचा बेस होता, महाविकास आघाडीचे ते उमेदवार होते. प्रतापराव जाधव यांच्याजवळ मताचा बेस होता, ते महायुतीचे उमेदवार होते. भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, मित्रपक्ष हे सोबत होते. पण रविकांत तुपकर हा एक अपक्ष उमेदवार असा होता की त्याला शून्यापासून सुरुवात करावी लागलेली आहे. त्यामुळं त्या माणसानं, त्या अपक्षानं जी दिलेली दखलपात्र लढत आहे तीसुद्धा या ठिकाणी मला या दोघांच्या तुलनेमध्ये देखील अतिशय महत्त्वाची वाटते. आणि म्हणून ह्या तिन्ही लढतीमध्ये प्रतापराव त्यांची अँटी इन्कम्बन्सी, त्यानंतर इतर बाबतीतलं कमी झालेलं मतदान, पण दुसऱ्या बाजूला डॉक्टर राजेंद्र शिंगणेसारखा सहकारातला मराठा समाजातला एक दिग्गज लोकप्रतिनिधी त्यांच्या बाजूने आणि असे काही कॉमन लोक आहेत की असं गृहीत धरून चालू का मेखरी विधानसभा मतदारसंघामध्ये 7-8 हजार लोक असे आहेत की ज्यांना इकडे प्रतापराव पाहिजे आणि तिकडे डॉक्टर शिंगणे पाहिजे याही मताचे आहेत. मग असे कॉमन लोक किंवा आता डॉक्टर शिंगणेसुद्धा इकडे आहेत, प्रतापराव इकडे आहेत, मग ते पुन्हा आणखीन महायुतीच्या उमेदवाराला जातात किंवा
का नाराजी असल्यामुळं मग ते जाऊ द्या बा आपण आता अमुकला करू तमुकला तिकडे जातात. ह्या सगळ्या गोष्टी देखील लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचे आहेत. नक्की सांगता येणार नाही. हा नक्की सांगता येणार नाही. आणखी बी पत्रकार मंत्री आपल्यासोबत काय वाटतं यावेळेस कसं राहील 2019 म्हणा 9 म्हणा आता 2024 आहे. खरंच मोदी फॅक्ट लोकांच्या डोक्यातून उतरला का? नाही, मी सर्वप्रथम आपला विदर्भ लाईव्हचं अभिनंदन करतो. अशी चर्चा घडली पाहिजे, घडवली पाहिजे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मी या ठिकाणी मूळ मुद्द्याच्या चर्चेवर तर येतोच, पण या चर्चेच्या आधी मला एक आपल्या विदर्भाच्या माध्यमातून एक सूचना करावीशी वाटते, जी आतापर्यंत सहसा कुणी केल्याचं माझ्या ऐकिवात नाही. मतदानाचा टक्का घसरला किंवा वाढलेला नाही फारसा. एक मोठा विषय आहे, कारण मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. माझ्या डोक्यातून कल्पना एक अशी निघाली, सरकार कुठलंही असो, कोणतंही हो, कलेक्टिव्ह स्तरावर मला एक सूचना अशी मांडायची की मतदान करणाऱ्यांना सरकारने प्रशासनानं प्रमाणपत्र दिलं पाहिजे आणि ज्यांनी मतदान केलं नाही त्यांनी नंतरच्या 5 वर्षामध्ये कुठली सवलत त्याला जर लागू होत असेल तर ती नाकारली गेली पाहिजे. आणि जर मतदान करू शकत नसेल तर योग्य त्या परिस्थितीमध्ये त्याने योग्य ती परवानगी घेतली गेली पाहिजे. हा एक नवीन विचार मी प्रारंभी या ठिकाणी मांडतो, कारण मतदान कोणालाही करा, कसंही करा, नाही तर मग नोटाचा पर्याय आहे, पण ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं पाहिजे. ते जर पार पाडलं नाही तर नंतरच्या 5 वर्षामध्ये येणाऱ्या कोणत्याही सरकारला वोट दाखवण्याचा अधिकार मतदाराला उरत नाही. हा एक विषय. दुसरा विषय, मूळ मुद्द्यावर मी येतो की बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा एक महाराष्ट्रातली एक हॉट सीट झालेली होती किंवा हॉट सीट आहे अशा प्रकारचं वातावरण होतं. याचं कारण की 3 टर्म आमदार लागोपाठ, 3 टर्म आमदार लागोपाठ, 3 टर्म खासदार, राज्यामध्ये राज्यमंत्रीपद, केंद्रामध्ये मंत्रिपदा दर्जाच्या समितीचं अध्यक्षपद, अशी एक फार मोठी 30-35 वर्षाची राजकीय इनिंग खेळलेले उमेदवार प्रतापराव जाधव यांचं भविष्य या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चित होणार होतं. आणि त्या दृष्टीनं सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं एक बुलढाणा, जशा काही मोजक्या हॉट सीट महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत त्यापैकी बुलढाणा एक होती. एक विषय मला महत्त्वाचा या ठिकाणी मांडायचा की माझं समजा आपल्या पिढीचं वय जरी कमी असलं तरी राजकीय इतिहासाची जाण असतेच. माझ्या माहितीप्रमाणे या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत ही पहिल्यांदा झाली. म्हणजे सुखदेव नंदाजी काळेंच्या निवडणुकीपासूनचा काळ तर मला आठवतो, पण त्यापूर्वीचा सुद्धा बाळकृष्ण वासनिकचं इलेक्शन असेल, दौलत गुणाजी गवईचं असेल, हे प्रत्यक्ष त्या निवडणुका अनुभवण्याचं आमचं वय जरी नव्हतं तरी राजकीय इतिहासाचा मागोवा घेतला तर ते सगळं येते माहिती होते. आतापर्यंत प्रत्येक वेळेला वासनिक साहेब, आडसूळ साहेब असतील, दुरंगी लढत झाली, सुखदेव नंदाजी काळे असतील, दुरंगी लढत झाली, बाळकृष्ण वासनिक दुरंगी लढत झाली, डॉक्टर शिंगणे साहेब, प्रतापराव जाधव साहेब दुरंगी लढत झाली. पण इतिहासात पहिल्यांदा मला असं वाटते की ही या ठिकाणी तिरंगी लढत झालेली आहे. आणि म्हणूनच काहीशा प्रमाणामध्ये राजकीय निरीक्षकांना, अभ्यासकांना सुद्धा नेमका अंदाज व्यक्त करण्यासाठी अवघड चाललेला आहे. एक भाग त्यातला महत्त्वाचा असा आहे की प्रारंभी सुरुवातीला ही दुरंगीच लढत होईल असं चित्र वाटत होतं, तिरंगी लढत होणार नाही असं वाटत होतं. पण एक गोष्ट जशी सिद्धेश्वर पवारांनी आता सांगितलं की रविकांत तुपकर हे जे अपक्ष लढलेले उमेदवार आहेत ते सुरुवातीला तिरंगी लढत होईल आणि 3ऱ्या नंबरच्या फाईटमध्ये 3 प्रमुख उमेदवाराच्या फाईटमध्ये येतील असं सुरुवातीला वाटलं नाही, भल्याभल्यांना वाटलं नाही. पण नंतर त्यांनी प्रचारात जी आघाडी घेतली, त्या प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे, त्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे आज परिस्थिती आहे की गावागावामध्ये, चौकाचौकामध्ये ज्या चर्चा होतात त्याच्यामध्ये 3 पैकी कोण येणार हाच एक विषय प्रामुख्यानं मांडला जातो. तुम्ही विषय काढलेला आहे, मुद्दा काढलेला आहे मोदी फॅक्टरचा. सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की महाराष्ट्रापुरता किंवा बुलढाणा जिल्ह्यापुरता जर विचार करायचा, मी पत्रकारिता जरी सोडलेली असली तरी पत्रकार ही वृत्ती आहे. आणि जसं आता वकील साहेब आहेत, एखाद्या वकिलाने प्रॅक्टिस जरी सोडली तरी कोणते रुलिंग आले, कोणते सायटेशन आले याच्याकडे त्याचं लक्ष असते. पत्रकारिता सोडली तरीसुद्धा चालू घडामोडीकडे बारकाईनं लक्ष ठेवण्याची सवय लागलेली असते. माझं व्यक्तिगत आकलन, एक तर प्रत्येक पक्षकाराला की आपलं पत्रकाराला, व्यक्तीला विचारधारा असते, पण इथे मी तटस्थ विश्लेषक या नात्यानं बोलतो आहे. माझं व्यक्तिगत असं आकलन असं आहे की UP, बिहार, उत्तर भारत ह्या महाराष्ट्र सोडून उर्वरित उत्तरेतल्या टापूमध्ये जेवढा मोदी फॅक्टर ज्या प्रमाणात चालला त्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये
मोदी फॅक्टर हा बऱ्यापैकी चाललेला आहे, हे मान्यच करावं लागेल, चालला नाही अशातला भाग नाही. परंतु ग्रामीण भागामध्ये काहीसा मोदी फॅक्टरपेक्षा स्थानिक स्तरावरचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, तुम्ही जसं आता मगाशी सांगितलं कास्तकारांचे, शेतकऱ्यांचे, त्या प्रश्नांच्या अनुषंगाने विचार केला गेलेला आहे. पर्टिक्युलर एक समाज मोदीवर खूप नाराज आहे, याचा परिणाम त्यांच्या उमेदवारांना बसेल का? नाही, आता तुम्ही हे जे धाडसी विधान केलं, पर्टिक्युलर समाज मोदींवर नाराज आहे, या धाडसी विधानाशी मी सहमत नाही. कारण आज मतदार जनता ही सुजाण झालेली आहे आणि कुठल्याच एका अँगलनं एकाच दृष्टिकोनातून विचार लोक करतात या असं मला वाटत नाही. अनेक फॅक्टर असतात, वेगवेगळे क्षेत्र असतात. राज्यकर्ते काही बाबतीमध्ये असं वाटत असलं की काही बाबतीमध्ये यांचे धोरणं चुकत आहेत किंवा काही बाबतीमध्ये यांनी असं करायला नको होतं अशी जनभावना जरी असली तरी काही बाबतीमध्ये हे राज्यकर्ते करतायत हेच बरोबर आहे आणि या ठिकाणी हे नसते, दुसरे असते तर ही गोष्ट घडली नसती असा सुद्धा मतप्रवाह लोकांच्या मनामध्ये असतो. किंवा आज नरेंद्र मोदीचं जे उत्तुंग व्यक्तिमत्व भारतामध्ये आहे, विरोधक खूप मोठ्या संख्येत आहे, प्रशंसक खूप मोठ्या संख्येत आहे, सोशल मीडियावर एकसारखं वॉर सुरू असते. परंतु एका बाजूनं हाही विषय की मोदींचे विरोधक, कट्टर विरोधक जे आहेत त्यांनासुद्धा जर मोदी नको असं म्हणत असताना कोणाला आणावं अशा पर्यायाचा विचार जर केला तर पर्यायासाठी नाव सुचत नाही, सांगता येत नाही. भाजपचे आणि महायुतीचे 6 आमदार बुलढाणा जिल्ह्यात येतं महायुतीकडून, कसं बघताय? नाही, आमदार मेकर आपलं बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्या 6 योगायोगाने ते 6च्या 6 विधानसभा मतदारसंघ हे भाजप आणि शिंदे सेनेचे आहेत. प्रत्येक आमदाराने आहे ना महायुतीचेच आहे ना. प्रत्येक आमदारांनी येत्या 6 महिन्यानंतर विधानसभा आहे आणि त्यांनाही परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे माझं तरी मत असं आहे, राजकारणामध्ये दाखवणं वेगळं आणि करणं वेगळं हे प्रकार चालतात. माझ्यापेक्षा वकील साहेबांना जास्त कल्पना आहे. परंतु मला असं म्हणायचं, यावेळेला 6 महिन्यानंतर त्यांनाही परीक्षेला सामोरं जावं लागणार असल्यामुळे 6च्या 6 आमदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या उमेदवाराला जास्तीत जास्त लीड कसा मिळवता येईल याचाच प्रयत्न केलेला आहे. कारण ह्या आलेल्या निकालावर त्यांचंसुद्धा भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आमदारांनी सगळ्यांनी कसोशीनं आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न केलेलेच आहेत. यावेळेस 2024चं चित्र काय, म्हणजे क्लिअर कसं सांगता येईल काय? नाही, आता माझे मित्र सिद्धेश्वर पवारनी जो मुद्दा मांडला, दुरंगी जर लढत असती तर थोडंसं गणित मांडणं सोपं जाते, परंतु तिरंगी लढतीचा मुख्य भर असतो मतविभाजनावर. एक गोष्ट मी या ठिकाणी एक राजकीय विश्लेषक याला त्यांना सांगतो की महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर या दोघांनी प्रचारात भरपूर आणि सगळ्या प्रकारच्या ताकदीने आघाडी घेतली होती. त्या मानाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराची प्रचारामध्ये जेवढी चुरस किंवा जेवढा रग असतो तेवढा जाणवला नाही. हे मला जाणवलेलं माझं व्यक्तिगत मत आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की आता पवार साहेबांनी जो मुद्दा मांडला, सगळं गणित हे विभाजनावर अवलंबून आहे. कारण शेवटी प्रत्येक विचारधारेचे काही लोक असतात, प्रत्येक उमेदवाराच्या जवळचा एक कोटा असतो, ते फिक्स मतदान असते. की महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडकर यांना समाजातल्या एका वर्गाचा मिळणारा जो टक्का आहे ते त्यांचं बँक बॅलन्स जमा आहे. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचं उमेदवार एक जे मतदान आहे ते फिक्स आहे. त्या तुलनेमध्ये रविकांत तुपकरांचा सुद्धा एक कोटा हा फिक्स आहे. शेतकरी संघटनेला मानणारा वर्ग, शेतकरी चळवळीमध्ये सहभागी असणारा वर्ग हा सुद्धा त्यांच्या मागे एक फिक्स आहे. परंतु जे फ्लोटिंग वोटर्स आहेत, जे काठावरचा विचार करणारे, ऐन वेळेवर निर्णय बदलणारे जे लोक आहेत, जे वोटर्स आहेत, त्यांनी वेळेवर निर्णय कसे बदलले याच्यावर सगळं गणित अवलंबून आहे. परंतु प्रायमा फेसी आज जर विचार केला प्रायमा फेसी तर एका फॅक्टरचा याच्यामध्ये विचार करणं आवश्यक आहे. ही तिरंगी लढतच जरी असली, खरोखर तिरंगीच लढत आहे, पण तरीसुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि संदीप शेळके, वसंतराव मगर आणि संदीप शेळके हे दोन्ही फॅक्टर, दोन्ही उमेदवार फारसे प्रभावी जरी नसले तरी ते नगण्य किंवा अदखलपात्रसुद्धा नव्हते. ते किती मतांचा टक्का खातात, किती घेतात, ओढतात आणि कोणाच्या मतपेटीला छिद्र पाडतात याच्यावर सुद्धा गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे निश्चित आज या ठिकाणी एक पत्रकार आणि तटस्थ विश्लेषक, माजी पत्रकार आणि तटस्थ विश्लेषक या नात्यानं निश्चित मत आज व्यक्त करणं अवघड चाललेलं आहे.
आपल्यासोबत विदर्भ राज्य समितीचे जिल्हा अध्यक्ष आहेत, एक वकील आहेत, राजकीय प्रवासामध्ये त्यांचा तगडा अनुभव आहे आणि त्यांचं मत काय हे आपण जाणून घेऊ. यावेळेस कसं वातावरण आहे, कसं बघता येईल, कारण की 21 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, यापैकी 2 अपक्ष उमेदवाराचा भर पडलेला आहे, कसं बघता येईल? चर्चेत सहभागी होण्यापूर्वी मी आपला विदर्भाचे खनपटे तुमचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही ही चर्चा या ठिकाणी ठेवली. आता या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की हे जे तिन्ही उमेदवार आहेत, जे कॉन्टेस्टिंग आहेत, जे रेसमध्ये आहेत असं लोक समजतात आणि ते खरं आहे. तसे 21 उमेदवार आहेत, त्याच्यापैकी वंचितचे संदीप शेळके हे पण थोडे याच्यामध्ये आहेत, पण जी खरी लढत जी जनतेमध्ये समजल्या जाते ती या 3 लोकांची. त्याच्यामध्ये प्रतापराव जाधव महायुतीचे, नरेंद्र खेडेकर महाविकास आघाडीचे आणि शेतकरी संघटनेचे तुपकर. तर आता या तिघांमध्ये जी लढत अटीतटीची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली, त्या ठिकाणी बरेच लोक असं विचारतात की मग आता याच्यात पहिल्या नंबरवर कोण राहील. तर हे सांगणं इतकं अवघड आहे की आता इथं आपल्याला एकच सांगता येईल की मी स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कर्ता आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही विदर्भवादी लोकसभेच्या 10च्या 10 जागा आम्ही लढवणार होतो, परंतु त्या ठिकाणी आम्हाला इथे उमेदवार मिळाला नाही आणि मी स्वतः उमेदवारी दिली नाही. आणि मग आता राहिले हे जे उमेदवार आहेत, मग ते महायुतीचे शिंदे गटाचे प्रतापराव जाधव असतील, आमच्या उद्धव ठाकरे गटाचे आमचे नरेंद्र खेडेकर असतील किंवा हे शेतकरी संघटनेचे हे असतील, तर यांच्यापैकी कोणीच असा कट्टर विदर्भाचा पुरस्कर्ता म्हणून कोणीच नाही. आणि या अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः वैयक्तिकरित्या या निवडणुकीपासून अगदी अलिप्त राहिलो. आता हे उमेदवार सगळे मराठा समाजाचे आहेत, माझे अतिशय जवळचे नातेवाईक आहेत. खासदार प्रतापराव जाधव तर आमचे मामाचे चिरंजीव आहेत. तुमचा अनुभव काय म्हणते? यावेळेस 4 मराठा रिंगणात आहेत. माझा अनुभव तुम्हाला तेच सांगतो की माझ्या अनुभवानुसार आतापर्यंत आपण प्रत्येक निवडणुकीत पाहिलं, मतमोजणी होईपर्यंत प्रतापराव जाधव पडणार अशाच प्रकारची भविष्यवाणी केल्या जाते आणि शेवटी जेव्हा निकाल लागतो त्यावेळेला मात्र प्रतापराव जाधव त्या ठिकाणी निवडून येतात. तीच परिस्थिती आजही सांगतो मी तुम्हाला. आज तुम्ही जर तसा विचार केला ढोबळमानानं तर शिवसेनेतून फुटून उद्धव ठाकरेला सोडून शिंदे गटात सामील झाले, त्याचाही काही शिवसैनिकामध्ये नाराजी आहेच. झालं. दुसरा विषय, हे जे भाजपचं सरकार आहे केंद्रामध्ये, ते आज जे समजा शेतमालाचे भाव नाहीत, त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत, इथे डिझेल पेट्रोल याचे भाव वाढलेले आहेत, त्याच्यामुळं शेती करायला जे खर्च येतो तो जास्त, म्हणजे लागत जास्त लागते, उत्पन्न त्या तुलनेत काहीच नाही. आणि याचा सर्व राग हा मोदी सरकारवर येतो आणि मोदी सरकारवर राग असल्यामुळे त्याचा थोडाफार परिणाम यांनासुद्धा भोगावा लागणार आहे. मी या ठिकाणी एवढं सांगेल की जर प्रतापराव जाधव या निवडणुकीत निवडून आले तर ते त्यांचा या पूर्ण 3 टर्म जे लोकसभेचे खासदार म्हणून त्यांनी काम केलं आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये तो त्यांचा जो म्हणजे दांडगा संपर्क आहे, जनसंपर्क आहे, त्याचा फायदा त्यांना मिळू शकते. त्यांनी जी काही थोडी विकास कामं केली असतील त्याचाही फायदा त्यांना मिळू शकते. आणि म्हणून मी एवढं सांगेल की जर प्रतापराव निवडून आले तर त्यांचं श्रेय फक्त त्यांच्या स्वतःच्या याच्यावर राहील. ते महायुतीच्या भरोश्यावर किंवा हे जे म्हणतात 6 आमदार आहेत आणि 6 आमदाराच्या भरोश्यावरती येतील, हे डोक्यातून काढून टाका. हे येतील तर ते त्या स्वतःच्या कर्तृत्वावर येतील आणि पडतील तरी स्वतःच्या कर्तृत्वावर पडतील. जिल्हाभर तुम्ही फिरता, बऱ्याच ठिकाणी तुमची संघटना सक्रिय आहे. जिल्हाभर फिरल्यानंतर तुम्हाला जिल्ह्याच्या विषयी काय वाटतं एकंदरीत? नाही, जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं, ज्या आमचा विदर्भवादी मतदार आहे तो विदर्भवादी मतदार तर निश्चितपणाने या सेनेच्या आणि भाजपच्या विरोधात आहे. आणि विशेष करून ज्या भारतीय जनता पक्षानं 2014मध्ये खामगाव ते आमगाव मोर्चा काढला होता आणि आम्हाला बुवा निवडून द्या, आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ असं म्हणून त्यावेळेला 62 पैकी 44 आमदार
विधानसभेमध्ये BJPचे निवडून आले, पण नंतर मात्र त्यांनी त्या विदर्भाच्या मुद्द्याला बगल दिली आणि आजच्या घडीला ते तर सरळ म्हणतात की आमच्या ॲजेंड्यावर विदर्भाचा विशेष नाही. त्यामुळे विदर्भवादी मतदार जो आहे या जिल्ह्यातला, या मतदारसंघातला, तो निश्चितपणाने या दोघांनासुद्धा सोडून देईल आणि वेळ पडली तर ते रविकांत तुपकरला साथ करेल. नक्कीच. आपल्यासोबत लोकमतचे तालुका प्रतिनिधी आहेत, खूप जुने पत्रकार, जाणकार आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे कसं बघता येईल यावेळेची 2024ची जी लोकसभा निवडणूक आहे. तुमचा अनुभव काय म्हणतो? सुरुवातीला आपला विदर्भाचं मी स्वागतच करतो. आम्हाला या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल. बुलढाणा जिल्हा लोकसभा मतदारसंघात ही तिरंगी लढत झालेली आहे आणि तिरंगी लढत झालेली असताना यामध्ये नाराजीचा खूप मोठा सूर आपल्या बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कारण आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा विचार जर केला तर सुशिक्षित बेरोजगारासाठी कुठल्याही इंडस्ट्रीज एरियामध्ये कुठली कंपनी किंवा कुठला कारखाना उभा झालेला नाही. बुलढाणा जिल्ह्यात दुसरी गोष्ट म्हणजे खामगाव जालना हा जो रेल्वे मार्ग आहे हे दरवेळेस म्हणजे लोकसभेच्या वेळेस ते गांजर दाखवलं जाते मतदारांना, तो आत्तापर्यंत काही पूर्ण झाला नाही. प्रत्येक निवडणुकीत हे मुद्दे पुढे येतात आणि ते हळूच बाजूला सारले जातात. आणि तसंच बुलढाणा जिल्ह्यात आज जर पाहिलं आपण तर बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त पाणी टंचाई आहे. आपल्या मेहकर तालुक्याचा जर विचार केला तर मेहकर तालुक्यात 98 ग्रामपंचायती आहेत. आज रोजी आपल्या मेहकर तालुक्यातून चिखली आणि बुलढाणा इथे आपल्या मेहकर तालुक्यातून पाणी दिले जाते, परंतु मेहकर शहराचा जर विचार केला तर मेहकर तालुक्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आणि मेहकर तालुक्यात 98 ग्रामपंचायती आहेत. 98 ग्रामपंचायतपैकी जवळपास 34 गावात आज रोजी म्हणजे आजच्या तारखेत सांगतो मी 2 मेच्या 40 गावात आज रोजी विहीर अधिग्रहण केलेलं आहे आणि 9 गावातसुद्धा टँकर चालू आहे. म्हणजे असा ज्या साध्या गोष्टी ज्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, मेहकर शहराला दर 10व्या दिवशी पिण्याचं पाणी मिळत आहे. यामुळे हा नाराजीचा जो सूर आहे हा कोणाच्या पथ्यावर पडते आणि यामध्ये नेमकं कोण निवडून येते हे मतदार उघड जरी बोलत नसले तरी आतून मात्र त्यांचा तीव्र विरोध या लोकप्रतिनिधींना आहे, एवढे या निमित्ताने मी सांगतो. आपण जर बघितलं तर या ठिकाणी शिवसेनेचेच आमदार आहेत. जे आपण कामं सांगितले ग्रामीण लेवलचे, ग्राउंड लेवलचे, हे यांनी सुद्धा केले पाहिजे असं वाटत नाही का? नाही, करायलाच पाहिजे ना, त्यांचं कर्तव्यच आहे. आपण जे मतं देतो लोकप्रतिनिधींना आपल्या विकास कामासाठीच देतो. आपला कुठला तरी तालुक्याचा, गावाचा, खेड्यापाड्याचा, गल्लीबोळातला विकास झाला पाहिजे म्हणून आपण मतदान करतो. या आशेवरच आपण त्यांना निवडून देतो. परंतु त्यांनीसुद्धा जातीने याकडे गंभीर्यानं असं लक्ष दिलेलं नाही. कारण बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर एक आपला म्हणजे सांगायला मला असं कमीपणासुद्धा वाटेल, कारण बुलढाणा जिल्हा हा जागतिक पर्यटनाचा जिल्हा जरी असला तरी माझ्या आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून भारतात हा 2ऱ्या क्रमांकावर आलेला आहे. आणि याची खरीच जाण या लोकप्रतिनिधींना पाहिजे. आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या ज्या आत्महत्या वाढलेल्या आहेत ह्या कमी कशा करता येईल आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याला जो डाग लागला आत्महत्याग्रस्तचा, कारण जिल्ह्यात आपण पूर्ण भारतात 2ऱ्या क्रमांकावर आलेलो आहोत आणि हा डाग पुसण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. आमदारांनी आणि ग्राउंड लेवलच्या सरपंच असतील यांनी जे बेसिक कामं करायला पाहिजे होते ते केले नाही, याचा फटका लोकसभेच्या उमेदवाराला बसेल का? बसू शकतो ना, कारण लोकांची खूप नाराजी आहे. लोकांना विकास पाहिजे आणि लोकांना कुठल्याही लोकप्रतिनिधीकडून जे शेतकरी असतील त्यांना हमीभाव पाहिजे. त्यांना कुठल्याही स्कीमची गरज नाही, कुठल्याही योजनेची गरज नाही. प्रत्येक शेतकऱ्याला मी आता ग्राउंड लेवलवर प्रत्येक खेड्यापाड्यात फिरतो. शेतकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला सरकारची कोणतीच योजना नको आहे, फक्त आमच्या शेतमालाला भाव द्या. आणि हे दरवर्षी शेतमालाला भाव कमी करत आहेत आणि आपण जे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. आपण जे लागवड लावतो शेतात त्या शेतीचा लागवडीचा खर्च दुप्पट होत आहे आणि जो हमीभाव भेटते शेतकऱ्याला मालाचा तो कमी होत आहे. यामुळे शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. आपण जर बघितलं तर 2024 म्हणजे सध्या हल्ली चालू असलेली लोकसभा यामध्ये 21 एकूण उमेदवार आहेत, यापैकी 2 अपक्षसुद्धा आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर 5 उमेदवार हे फुल रेसमध्ये आहेत. कोणाचं कसं गणित राहील, कसं मतदान झालं असेल तुम्हाला काय वाटतं? नाही, तुम्ही 21 म्हणता, मी 22 म्हणतो, कारण एक नोटासुद्धा त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. कारण एकूण 21 उमेदवार उभे आणि शेवटचा एक पर्याय म्हणून जर हे 21 तुम्हाला जर आवडले नाही तर त्यासाठी पर्याय म्हणून एक 22वा आपल्याला नोटाचं बटन दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या लोकांना एवढं चीड आलेली आहे आणि या 3मध्ये नेमका कोण निवडून येईल हे उघड जरी लोक बोलत नसले तर आतून मात्र लोकांनी रोष व्यक्त केलेला आहे, एवढे या निमित्ताने मी सांगू शकतो. काय वाटतं एकंदरीत चित्र? एकंदरीत चित्र नवीन उमेदवार निवडून येईल अशी मला तरी वाटते.
या ठिकाणी मांडत आहे. सगळे सुजाण सभ्य समाजातले प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. ही निवडणूक जशी अनेक अंगानं वेगळी आहे, जशी तिरंगी निवडणूकसुद्धा पहिल्यांदा झाली इतिहासात, त्याच्या आधी दुरंगीच होत आली, तसे ह्या निवडणुकीचं अजून एक वेगळं वैशिष्ट्य असं जाणवलेलं आहे की उमेदवार प्रचार सगळे करतात, मतभेदसुद्धा असतात, मनभेदसुद्धा असतात, पण जो प्रचाराचा स्तर या निवडणुकीमध्ये थोडासा खालच्या दर्जाला गेलेला आहे. मी एक माजी पत्रकार आहे, शिवाय एक कीर्तनकार आहे. तर थोडंसं खालच्या स्तरावर जाऊन, कारण राजकारण करणारे आणि उमेदवारी करणारे हे व्यक्तिगत काही एकमेकांचे हितशत्रू नसतात असं माझं मत आहे. त्यामुळे अगदी व्यक्तिगत पातळीवर जाऊन एवढ्या खालच्या स्तरावर एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप आणि गदारोळ हा जो स्तर खाल्यावला गेलेला आहे प्रचाराचा, हा इथून पुढे भविष्यात पुढच्या निवडणुकीमध्ये सर्वांकडून टाळला जावा असं माझी हे विद्यमान उमेदवार जे आहेत आणि पुढच्या इलेक्शनला सुद्धा जे राहतील त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की प्रचाराचं स्थळ जास्त. खरं म्हणजे चर्चा व्हायलाच पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायलाच पाहिजे आणि हीच खऱ्या अर्थानं आपली लोकशाही सशक्त असल्याची पावती आहे. राहिली दुसरी गोष्ट की एखाद्या घरामधली जर स्त्री गर्भवती असेल, त्या घरामध्ये जर का मुलगा नसेल तर अनेकांना वाटते की नाही आता यावेळेला मुलगाच होणार आहे. पण ते काय होणार काय नाही ह्या गोष्टी समजा नंतर उघडकीस येत असतात. त्यामुळे ह्या ज्या चर्चा आहेत ह्या चर्चा एक लोकशाहीचा एक आगळा वेगळा चर्चा व्हायलाच पाहिजे. चर्चा व्हायलाच पाहिजे आणि चर्चा होतात याचा अर्थ वातावरण सगळं व्यवस्थित आहे, लोक बोलू शकतात. शेवटी लोकशाहीमध्ये अपेक्षित काय असतं की लोकांनी आपली उघडपणे मतं बोलू शकली पाहिजे. इथं आम्ही आता 4 जण बोलत असताना प्रत्येकानं आपापली मतं सांगितली, हीच खरं तर लोकशाहीची पावती. मला एक मुद्दा जो गोपाल पितळे महाराजांनी सुरुवातीला घेतला होता तो मतदारांसाठी सांगितलं. त्यांनी सांगितले की बाबा मतदान कंपल्सरी करा, प्रमाणपत्र द्या. महाराज यासाठी असं करण्याची काही गरज नाही. तुम्ही बाहेरगावी प्रवासामध्ये गेले, तुमचा मोबाईल हरवला, तुम्हाला दुसरं सिम कार्ड घ्यायचं तर तुम्ही तिथे सिम कार्ड घेऊ शकता. तुम्ही त्या मोबाईलवाल्याला त्याच्या मोबाईलवरच एक हे असतं त्याच्याकडचं साधन, त्याच्यावर तुमचा अंगठा टेकवल्यानंतर मग देवीदास खनपटे आहे की सिद्धेश्वर पवार आहे की गोपाल पितळे, तुमचं आधार कार्ड त्या स्क्रीनवरती येतं. खरं म्हणजे राजकीय लोकांची ही उदासीनता, त्यांना हे करायचंच नाही. तुमचं जर बोट्याच्या ठस्यावरती बायोमेट्रिक जर का मतदान केलं, मग आता माझा मुलगाच पुण्याला शिकतो, तो मतदानाला येऊ शकला नाही, पण त्यांनाही शेवटी मतदान करण्याचा अधिकार आहे. अनेक जण दररोज प्रवासामध्ये कोणी ट्रेनमध्ये असतात, कोणी प्लेनमध्ये असतात. मग रेल्वे स्टेशनवरती तशा पद्धतीचं एक साधन असावं की त्यांना बोट टेकवल्याबरोबर त्याचा मतदारसंघ कोणता आणि मग तीच त्या ठिकाणी ती EV मशीनचे चित्र त्या ठिकाणी समोर यायला पाहिजे. तो ज्याचा आधार कार्ड तिथला असेल आणि ते आल्यानंतर त्याला तिथेच ते मतदान करता यायला पाहिजे. जर डिजिटल युग आहे, आपण चंद्रावर जातो, एवढी आपण प्रगती केलेली आहे, ते काही कठीण नाही आहे. जर या राजकीय लोकांमध्ये जर खरंच, पण हे का करत नाही, समजा उदाहरणार्थ की आता मला माहिती आहे की माझा मुलगा इथे नाही, पण मी हे नाही सांगू शकणार की माझ्या मुलाचं मतदान झालेलं आहे का नाही आहे. एक सोशल मीडियावरती फार चांगला नेहमी एक जोक येतो की एक म्हातारा येतो, म्हणतो बा कहो आबा तुम्ही काऊन लागले, मी म्हाताऱ्याची वाट पाहायला लागले. म्हणजे काय म्हणजे दर 5 वर्षाला येते, म्हणजे एकदा ती मतदान करते निघून जाते, मला काही भेटतच नाही. म्हणजे त्या विनोदातून एवढं सांगितलं जाते की जे मृत पावलेले आहेत त्यांचंसुद्धा देखील मतदान करून घेतलं जातं. तर त्यामुळे खरंच जर अशा पद्धतीनं निकोप मतदान होऊ द्यायचं असेल, खरं मतदान होऊ द्यायचं असेल, तर तुम्हाला जर तुमचं मोबाईलचं कार्ड कुठेही कोणत्याही राज्यामध्ये गेल्यानंतर जर भेटू शकतं, तिथून तुमचा बोटाचा ठसा टेकून आधार कार्ड दाखवून, तर तशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड बोटाचा ठसा टाकून जो जिथे असेल देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये त्यांना तिथं ते दाबल्याबरोबर त्याच्याच EV मशीनमध्ये जे काही असेल फीड, समजा आता बुलढाण्यामध्ये 21 उमेदवार प्लस 22 नोटा, तर तशी ती 22ची यादी तिथे स्क्रीनवर त्या ठिकाणी यायला पाहिजे. त्याला ते बॉक्स केलेला आहे आणि तो तिथे देखील मतदान करू शकला. हे जर का झालं तर आपली लोकशाही सशक्तता आहे, मजबूत आहे, पण ते अधिक मजबूत होईल आणि योग्य पद्धतीनं सरकार निवडल्या जाते. मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस मतदानाचा टक्केवारी घसरली. मग तेच त्यांनी जे सांगितलं ह्या जर तुम्हाला जर करायचं असेल, आता उदाहरणार्थ किंवा मलाही वाटतं की बा माझा मुलगा इथं असायला पाहिजे, पण त्याचा अभ्यास असेल, त्याची शाळा असेल, मुलं एवढं दुरून येऊ शकत नाही. त्यानंतर कुणी कुठल्याही कामानिमित्तानं प्रवासाला जातो, कुणी सुखाच्या कार्यक्रमाला जाऊ, कोणी दुःखाच्या जाऊ, त्या दिवशी लग्न तिथे देखील जास्त होते. म्हणजे ज्याच्या घरी लग्न आहे, मग आता त्याची अगदी जवळची मुलाची मावशी असेल, मामी असेल की ज्या 3-3, 4-4 दिवस अगोदर आपल्याकडं आपल्या पद्धतीनुसार लग्नासाठी येतात घरी, मग त्यानंतर त्यांचं गाव जर का दूर असेल तर त्या मतदानाला जाणार
करणार का? तर ही जी उदासीनता असते ही जर टाळायची असेल तर एखादी कोणती बाई कोणत्याही नातेवाईकाकडे लग्नाला गेली तर त्या गावामध्ये देखील तशा पद्धतीचं एक ते यंत्र बसलेलं असतं की तिनं तिचं बोट टेकवायचं, फक्त तिथं सोबत आधार कार्ड किंवा जो काही पुरावा असेल तो सोबत तिनं बाळगावा त्या व्यक्तीनं, आणि ते कुठे गेल्यानंतर कुठल्या राज्यातलं मतदान, म्हणजे तेलंगणाचं जरी मतदान असलं आणि इथे तेलंगणाचे आपले बोरचं कामासाठी आलेले जर मजूर असतील, समृद्धीच्या कामासाठी आलेले मजूर बिहारचे असतील, आपली टाईल्स बसवण्यासाठी आलेले राजस्थानचे असतील, या सर्वांना देखील आपल्या प्रदेशाला मतदान जो जिथे असेल तिथून करता यायला पाहिजे. आणि फारसं काही कठीण नाही, अजिबात कठीण नाही. नक्कीच. बरोबर मला आपण जर बघितले तर लोकसभेच्या विषयी आपण चर्चा केलेली आहे. शेवटी निष्पन्न एवढंच होते की तिरंगी लढत आहे. नक्की उमेदवार कोण बाजी मारणार हे सांगता येणार नाही.